हॅलो फ्रेंड्स, एखाद्या वेळेला भाजी घरात नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कडधान्य किंवा डाळींचा वापर करून आपण हे बनवू शकतो. तर ही एक पारंपरिक रेसिपी आहे. आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. स्पेशली माझ्या आत्याकडून मी ही शिकलेली आहे. यासाठी सालीची किंवा बिना सालीची उडदाची डाळ 3 ते 4 तास भिजवून घ्यायची आणि गाळणीमध्ये निथळून ठेवायची. त्यामध्ये जिरं आणि मिरची घालून पाणी न घालता वाटण करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून 3 ते 4 मिनटं डाळ फेटून घ्यायची. फोडणीसाठी 3 चमचे तेल, कांदा, खोबरं, जिरं याचं वाटण, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण दोन्ही 1-1 चमचा घेऊन तेलात छान परतून घ्यायचं. 8-10 कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याच्या पानांमुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो. अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून मसाला एकजीव करून घ्यायचा. थोडंसं पाणी घालून मसाला छान शिजवून घ्यायचा. तुम्हाला रस्सा कितपत बनवायचा आहे तेवढं पाणी घालून रश्श्याला छान उकळी काढायची. 1 वाटी डाळीच्या प्रमाणामध्ये 4 ते 5 माणसांची भाजी तयार होते. पातळच रस्सा आपल्याला इथे ठेवायचा आहे. वडे टाकल्यानंतर रश्श्याला घट्टपणा येतो. 2.5 ग्लास पाण्याचा इथे मी वापर केला आहे. रश्श्याला उकळी काढून घेतली आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावून गोल चपटे वडे थापून रश्श्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. वडे शिजायला जास्त वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनटातच वडे सगळे वरती येतात आणि भाजी 5 ते 6 मिनटात तयार होते. तरीसुद्धा 8 ते 10 मिनटं आपण भाजीला छान उकळ काढून घ्यायची आणि वडे फुटणार नाही याची काळजी घ्यायची. झाकण ठेवून भाजी शिजवायची नाही आणि भाजी मिक्स करताना किंवा हलवताना सुद्धा अलगद हाताने वडे फुटणार नाही याची काळजी घ्यायची. तर अशा प्रकारे आपले सगळे वडे टाकून झाले आहेत. भाजीचा कलर तुम्ही आत्ताच बघू शकता किती सुंदर आला आहे. पानवड्याचा बेत असला की आमच्या घरी बनते ताकाची कढी आणि भाताबरोबर ही भाजी खाल्ल्या जाते. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. भात, पानवडे आणि कढी. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भाजीला मस्त दणदणीत उकळी काढून घ्यायची. आपली भाजी तयार झाली आहे. कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करून घेऊया. तर कशा वाटतंय तुम्हाला माझ्या रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. याबरोबर मी बनवली आहे ज्वारीची भाकर. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, सबस्क्राईब.